ग्रामपंचायतला लक्ष दिले असतं तर हे बोमत झाली नसती ना. दारू पाजते 1.5 कोटी त्यालाच पुरवणं साहेब. आम्हाला काय काय काम करणार ते. पूर्ण रोड चांगले होते त्याला खांदून पाईपलाईन टाकून पुणे चिखल करून टाकला. कौसडी परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा रोष. जिंतूर तालुक्यातील कौसडी परिसरात दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. ओढ्यालगतच्या वस्त्यांमध्ये घराघरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या हाल अपेक्षा वाढल्या असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. चिखलमय रस्त्यामुळे गावात हालचाल करणं अवघड झालं आहे. गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर थेट दुर्लक्षाचा आरोप केलाय. पावसाळ्यापूर्वी ओढ्याची व नाल्यांची साफसफाई न केल्यानेच घरात पाणी घुसले असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. आमच्या मुलांना शाळेत जायला रस्ता नाही, आजारी लोकांना वेळेवर दवाखान्यात नेता येत नाही, तरी ग्रामपंचायत प्रशासन गप्प का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. यात आणखीन संतापजनक बाब म्हणजे ग्रामपंचायतीच्या खात्यावर असलेल्या तब्बल 1.5 कोटी रुपयांचा निधी नेमका कोणासाठी, असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला आहे. गावातील मूलभूत विकास कामे रखडली असताना हा निधी वापरला जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पावसामुळे रस्त्याची चाळण झाली आहे, नाली व जलनिकसाची व्यवस्था कोलमडली आहे, तरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून तोंडदेखले उपाययोजना केल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. निधी आला पण विकास कुठे, हा ग्रामस्थांचा थेट प्रश्न आता प्रशासनाला विचारला जात आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, निधी तात्काळ विकास कामासाठी वापरावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान काही नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याची हाक दिली आहे. पावसाच्या संकटात अडकलेल्या जनतेची होणारी दैना आणि ग्रामपंचायतीचा निधीबाबतचा गोंधळ यामुळे कौसडी परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. जिंतूर तालुक्यातील कौसडी परिसरात सध्या ढगफुटी दृश्य पाऊस पडलेला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून हे पाऊस होता. सकाळी 7 वाजल्यापासून तर 10 वाजल्यापर्यंत अतिमुसळधार पाऊस होता. या पावसामुळे महादेवनगर व खाजा दर्गा परिसराच्या ठिकाणी काही घरांमध्ये पाणी शिरले. तसेच हे रस्त्यावर जे पाणी साचलेले आहे याचे कारणीभूत फक्त त्या रस्त्यावरचा पूल, म्हणजे पूल एकदम अत्यंत लहान व निकृष्ट दर्जाचा करण्यात आलेला आहे. यामुळे गावात पाणी शिरत आहे आणि काही ठिकाणी घरामध्ये देखील पाणी शिरलेले आहे. तर या ठिकाणी या कौसडी गावाचे नागरिक उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नगर व दर्गाच्या परिसरात पाणी आलेलं आहे रस्त्याचा, तर याचं कारणीभूत काय आहे? पूल लहान झालं, ते पूल लहान झालं ते पाऊस त्याच्यामुळे. साहेब तुमचं नाव काय? शेख मुखीत. बरं, आता आज सकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला कौसडी परिसरात आणि या भागामध्ये काही भागामध्ये घरात पाणी शिरले. तर याचं कारणीभूत काय, म्हणजे त्या पुलामुळे? पूर्ण ते फलाटापासून पाणी येते इकडे येते, त्याच्यामुळे काय माहितीये का, हे पूल जरा मोठा पाहिजे होता. हे पूल लईच लहान झाला. लहान पूल झाल्यामुळं सगळं पाणी इथंच जमा होते आणि घरामध्ये बी शिरते. हे पूर्ण रोड जाम झाला, जाता येत नाही इथून. सगळं पाणी इथं पसरलं ना पाणी. बरं, हे ग्रामपंचायत अंतर्गत येते काम हे, तर ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही का? ग्रामपंचायत लक्ष दिले असतं तर ग्रामपंचायतला लक्ष दिले असतं तर हे बोमत झाली नसती ना. बरं, तुमच्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे तर खूप ठिकाणी आता सध्या स्थितीला तर रस्ते चिखलमय झालेले आहे. कारण तुमच्या ग्रामपंचायत खात्यामध्ये 1.5 कोटी रुपये धूळ खात पडलेले आहे. तर ग्रामसेवक, आता सध्याचे प्रशासक हे काम करत नाही का? ते 1.5 कोटी रुपये 1.5 कोटी त्यालाच पुरवणं साहेब. आम्हाला काय काय काम करणार ते. पूर्ण रोड चांगले होते त्याला खांदून पाईपलाईन टाकून पुणे चिखल करून टाकला. बरं, या 3 वर्षामध्ये गावामध्ये काही विकास कामं झाली का? असं तर काही दिसत नाही. रस्ते जे चांगले होते ते फोडून पाईपलाईन टाकले आणि टाकायचं काम झालं फक्त, आणि ते रोडची मग रिपेअरच झाली नाही अजून. अच्छा, हो. बरं, आता या ठिकाणी जे पाणी घरामध्ये शिरलेलं आहे, तर तुम्ही घरांचे नुकसान झाले, म्हणजे जे आपण दैनंदिन जीवन जगण्यासाठी जे वस्तू लागते त्या वस्तूंचे नुकसान झाले, शासनाकडून काय मागणी करणार तुम्ही? आता शासनाने बघावं आता काय काय नुकसान झालं त्याची भरपाई करून द्यावं. दुसरी काय अपेक्षा राहणार आमची? त्या स्थितीला शगीर भाई हे इथं उपस्थित आहे.
तर त्यांच्याकडून ते कसे पठाण मोहल्ल्यामध्ये राहतात आणि पठाण मोहल्ला हे महादेवनगर आणि दर्गा परिसराच्या शेजारी असल्यामुळे त्यांना देखील इथं खूप त्रास झालेला आहे. बरं काय म्हणाल आपण, हे पाऊस जे झाले मोठ्या प्रमाणात, तर काय तुमची अवस्था काय आहे आता? काय आता रोड व्हायला पाहिजे, नाल्या व्हायला पाहिजे. आमचे बघा ना घरात पाणी शिरायला, हं. इथे पाणी आता मधात हे ना खोमचे झाले तिथं. हो ते आता हो, पैसे घ्यायला नाही पाहिजे. नागरिकांनी पैसे घ्यायला नाही पाहिजे ना. दारू पाजते फक्त, दारू पाजते. हा, मग तुम्ही दारूवरच मतदान करतात का त्याला? आता का ना मग दारूवर तुम्ही मतदान केलं तर मग गावाचा विकास कसा होणार आहे? नागरिकाचा हक आहे मतदान करणं. म्हणजे आता सगळ्याला खर्च अरे बाबा, बरं तात्कालीन जे सरपंच होते त्यांनी मागील 3 वर्षामध्ये गावाचा काय विकास केले का? काहीच नाही ना. हा, त्यांना आयुष्य दिलं होतं की रोडाचे रोड करून देऊ, नाल्या करू हा, आणि लाईटची सुविधा करू. असं काय नाही. आता या वार्ड क्रमांक 5 मध्ये तुम्ही राहतात, ते वार्ड क्रमांक 5 मध्ये तर गुडघे एवढ्याले चिखल आणि खड्डे रस्त्यावर साचले. हो ना. तर वार्ड सदस्य काय करतात तुमचे? आता कसं आहे त्यांचं काहीच काम करत नाही इथं. हा. आणि तुमच्या वार्डामध्ये 3 ग्रामपंचायत सदस्य आहे, तर ते लक्ष देत नाही का? नाही ना, हा, ते म्हणतात आमचं सरपंच राहिलं नाही, आमच्या हातात कारभार राहिला नाही, हा. ते काहीच काम करीत नाही. मग आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे? शासनाला सांगतो तर आमचे खड्डे खुड्याला जरा मुरुम टाका. हा, ते म्हणते आमच्याकडे बजेट नाही, काय नाही. हा. आता या रस्त्याबाबत काय शासनाकडे काय मागणी या रस्त्याबाबत? आता ते साहेबांना बघा, त्यांना दाखवा. हा, आता गव्हर्नमेंटचं सगळेच जनतेचं सांगणं आहे. हा. या नाल्याचं जे वळ्याचं पाणी जाते, तर हे काही वळ्या ठिकाणी असलेल्या घरामध्ये पाणी शिरले, त्याबद्दल काय बोलणार? हो, तर सगळेच घरामध्ये पाणी गेले आणि येऊन शासनानं बघायला पाहिजे. शासनाने शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी तुमची मागणी आहे का? हो. हे होते कौसडी येथील नागरिक. कौसडी हा जिंतूर तालुक्यातील लोकसंख्येमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येणारा गाव आहे आणि गावाची लोकसंख्या अंदाजे 12 ते 15 हजार असून 17 ग्रामपंचायत सदस्य व 1 सरपंच उपसरपंच अशी बॉडी आहे. परंतु या गावासाठी जे शासनाकडून येणारा लाखो रुपयांचा कोट्यवधींचा निधी जे आहे ते धुळखात पडलेला आहे. आणि तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत या 2-3 वर्षामध्ये या गावासाठी अंदाजे 3 कोटी रुपये निधी आलेला आहे. परंतु काही बाहेरचे जे राजकीय नेते आहेत त्या या निधीवर डोळा ठेवून आहेत आणि काही त्या राजकीय नेत्यांनी काही निधींवर म्हणजे अंदाजे 1.5-2 कोटी निधींवर डल्ला सुद्धा मारलेला आहे. आणि यासाठी शासनाकडे चौकशीसाठी तक्रार सुद्धा केलेली आहे. येणाऱ्या 18 सप्टेंबर रोजी ते चौकशी समिती येणार आहे. आता त्या समितीमध्ये जे निधीमध्ये अपहार झालेला आहे त्यात काय निष्पन्न होते हे पाहणे गरजेचे आहे. कॅमेरामॅन शाकीर पटेल सोबत मी शेख नईमुद्दीन.